कवटी टणक आहे तुमची. तुमची माऊ आहे? नाही नाही, इथनं पुढे ना तुम्हाला भेटायला येताना मी हेल्मेटच घालून येणार आहे. डेंजर कवटीबाज बाई. कवटी टणकच असते ती, मेंदूचं रक्षण करते काही. मनाचं रक्षण करायला हाडाचा सांगाडा असतो. तरी बी मन पळून जाऊ शकतंय. मन म्हणजे हार्ट म्हणताय ना तुम्ही? हा, दिल. त्याला हृदय असं म्हणतात मातृभाषेत. काकी जरा बांधून द्या ना प्लीज. हा, हृदय म्हणजे ते तुमचं तेच हो, दिलो. अहो पण मातृभाषेत बोला की. राष्ट्रभाषेला काय प्रॉब्लेम आहे काय? मग राष्ट्रभाषेत तरी बोला पूर्णपणे. एक ना धड भाराभर चिंध्या. काय एवढे असले जड जड शब्द एकदम पटाटा टाकताय तुम्ही. वांड वांड शब्द एकदम सहज. त्यासाठी काय तुम्हाला लई डोसकं लावायला लागतं असं वाटत नाही. एक नंबर. सगळं सोपं आहे तुमच्यासाठी. सोपंच असतं शिक्षण घेतलं की. द्या. काय शिक्षण? अहो तुम्ही काय मला शिक्षण देणार? मी शिक्षिका आहे. असं काय नसतंय. आमचे आई साहेब काय म्हणतात माहितीये काय? हे अख्खं जे कम्प्लीट जे जीवन आहे ना, ती आपली शाळा आहे. फक्त आपण विद्यार्थी राहिलं पाहिजे मरेपर्यंत. आलं का लक्षात? जिथून जे चांगलं मिळते तिथून ते माणसानं घेतलं पाहिजे. त्यासाठी काय मास्तरच पाहिजे असं काय नाही. चांगलं आहे. काय काय नक्की काय चांगलं आहे? नाही, त्या म्हणतात ते चांगलं आहे, पण त्याला शिक्षणाची साथ असेल तर अजून चांगलं होईल. नाही, आता बघा तुम्ही काय बोलला. साथ ही माणसांची मिळते हो. तुम्ही राष्ट्रभाषेचा आधार घेतला हो. साथ सॉरी, शिक्षणाची जोड. असू दे असू दे. आम्हाला काय राष्ट्रभाषेचं वावडं नाही. कसं आहे, भाषा ही माणसं जोडण्यासाठी वापरली गेली पाहिजे. माणसाचं म्हणणं कळलं पाहिजे भाषेतनं. बस. मला पटत नाही. काय पटत नाही? राष्ट्रभाषा का जोडणं? तुमचं मत. पण ठीक आहे ठीक आहे. माझे बाबा म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे? जाऊ दे, नंतर बोलू आपण. सांगा की. मला वेळ नाहीये हो आता. प्लीज. झालं? थँक्यू काकी. मास्तरीन म्हणून तर सांगा. हे बघा, मी तुमची काय काय? मी तुमची शिक्षिका नाहीये. बर, म्हणजे तुम्ही काय फक्त पोरासनी शिकवणार? विद्यार्थ्यांना. हा, आणि आमासनी शिकायचं असेल तर मग शाळेत यावं लागेल. आम्ही शाळेत. चालू द्या, मी निघते. काय हो? कुठे निघता? कुठं हो? मला मेलीला काय पाहिजे होत? ताईची पंगा घेतला. घे, रडून घे. धनाजी. ताई नका, मला कसली बी सजा देऊ नका आता. आता आईस्क्रीम खाण्याची सजा. आईस्क्रीमच आहे ना? खा. तू आमासनी आज ओळखतेस वय? आमच्या दरबारात चूक घरच्यानी करू व दारच्यानी समद्याना समान शिक्षा असते. बहीण आहेस म्हणून तुला सूट मिळल असं वाटलं वय तुला? जर का अशी कशी चूक केलीस ग तू? पहिली आणि शेवटची चूक. ठीक आहे, आता आईस्क्रीम. कमी जास्त काय वाटलं तर डॉक्टरांना बोलवून घे. चल. आणि चंचीचं काय? तू सांग, मी बोलू. आता वाट कसली बघतेस? हे बोलून तिला ताबडतोब. आजच्या आज चंची आली पाहिजे घरात. गुरुजींना पत्रिका बघायला सांगितली. ती जुळली तर लगेच लग्नाचा बार उडवून देऊ. हा. ते समोर आलं की नाही, माझ्या डोसक्याचं चार्जिंगच जाते. मला काय कळतच नाही माहिती काय. असं डोसकं डिम्म पडल्यावर होती की नाही. म्हणजे काय विषय हार्ड होऊन जातोय. माझ्या छाताळाचा भाता असा नुसता धडधड 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 पेट्रोल वाटल्याने असा बुंगाट पळतोय की नाही. मला असं वाटतं पटकन काळीच बाहेर येईल असं वाटतंय खरंच की. म्हणजे ना, मला बोलायचं असते काहीतरी वेगळे, मी बोलतोय काहीतरी तिसरे, मग ते समोरच्याला काहीतरी वेगळंच वाटतं, मग घडतं काहीतरी चौथं. असं बोंबा बोंब सगळे. आता पण एवढ्या चिडल्या, एवढ्या अशा भडकल्यावानी झाल्या रे. मला म्हणलं
पाठलाग करू शकत नाही तुम्ही माझं. मी काय पाठलाग करणार वाटतं काय असते? तुम्ही करणार होता का पाठलाग? करणार होतो, पण पाठलाग करू नका असं त्यांनी म्हणलं नसतं तर करणार होतो मी पाठलाग. त्या मला म्हणल्या पाठलाग करू नका नाहीतर तुमची मनातली हे कमी होईल. म्हणलं काय इज्जत कमी होईल म्हणल्या बाई. त्यांनी काहीतरी वांड शब्द फेकला, असा अवघड शब्द होता काहीतरी, पण त्याचा अर्थ तोच, इज्जत असंच काहीतरी. म्हणजे तुझी इज्जत आहे तर होती, आता नाही आहे. आता माझं थोबाड बघतील का नाही याची बी शंका आहे मला. का काय झालं? अहो वहिनी, म्हणजे काय, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एवढे दिवस शाळेला येणार नाही, आपली भेट होणार नाही, हे काय मला आवडणार नाही. असं म्हणजे तुम्ही सुट्टी घ्या की, पण एवढं भातचं का ना 10 दिवस सुट्टी काय ग. म्हणजे मला काय वाटलं कोण गेलं बिलं का काय नातेवाईक, पण नंतर म्हणलं नाही. तसं जर असतं ना तर त्यांनी स्पष्ट कारण लिहून दिलं असतं की अमुक अमुक नातेवाईक पाहुणे पायी मयत झालेला आहे म्हणून मला सुट्टी पाहिजे. तसं त्या म्हणल्या नाही. त्या काय म्हणल्या, हा त्या म्हणल्या खासगी कारण आहे. मी म्हणलं सांगा काय खासगी कारण आहे, आम्ही ऐकतोय म्हणलं लोकांचं खासगी, सांगा. तर मग ते काय सांगितलं नाहीत. मग काय त्या काहीतरी बोलल्या, मग मी त्यासनी काहीतरी बोललो, मग वाजलं, मग बोंबलले. मला म्हणल्या काय तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे. मी म्हणलं मला काय शाळेचा कोण आहे, म्हणजे कोण आहे काय, कोण आहे मला काय. मग काय तुम्ही काय मला विकत घेतलं नाही. ते तुम्ही ऐकताय ना हो माझं, बोलत जाऊ की हा हो काहीतरी मधी भूम्यावनी उभं करायला का कोणतं आहे असं वाटतं ते मला. ऐकतोय. बरं पुढे काय झालं? त्या म्हणल्या तुम्ही काय मला विकत घेतलं नाही. मग मी म्हणलो घेऊ शकतोय. काय? अधिपती, ही काय भाषा आहे त्याची? आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय त्याला जरा सुद्धा कळू नये. शेवटी दाखवलीस ना त्यांनी त्याची पातळी. विकत घेतो म्हणे मला. ताई, तो विकत खरं तर घेऊच शकतो तुला. एक्सक्यूज मी काही विकायला नाही काढले स्वतःला. बाबा काय बोलतीये ही? मला तसं म्हणायचं नव्हतं. तू चिडचिड करू नकोस बरं. अगं चिडचिड करू नको तर काय करू? तो माणूस मला म्हणतोय की मी शाळेत सलग 10 दिवस रजा नाही घेऊ शकत म्हणून. अरे माझ्या रजा आहेत शिल्लक आणि फुलपगारी सरांना काही प्रॉब्लेम नाहीये, तर ह्याला काय प्रॉब्लेम आहे? बरं असला प्रॉब्लेम तर तू मुख्याध्यापकांशी बोल ना, ज्यांनी माझी रजा मंजूर केली आहे. मला असं रस्त्यात अडवून काय मिळवलं असेल त्यांनी? बेसिक मॅनर्स नाहीयेत त्या माणसाला. बायकांशी कसं बोलावं याची अजिबात अक्कल नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण गुलाम आहोत त्यांचे. हे संस्कार आहेत त्या भुवनेश्वरी मॅडमचे. आणि ह्यांच्या हातात शाळा आहे, शाळेचे मालक आहेत ते. हे असे अडाणी आणि मस्तवाद. अगं हो, पण सत्ता त्यांच्या हाती आहे. तेच ना आई, त्याच वाईट वाटतं. तुम्हाला माहितीये आज भर रस्त्यात एका रिक्षावाल्यावर पैसे उधळत होता हा माणूस. मला इतकी लाज वाटली ना, मी पैसे गोळा केले आणि लगेच त्यांच्या हातात दिले. बरं तो रिक्षावाला पण लगेच पैसे घेत होता, त्याला पण ओरडले मी. आजचा दिवसच खराब आहे माझा खरंच. हे बघ एवढं शिवायचंय ना. हो बस बस एवढंच. हा हो हो. बघ मग नंतर काही बोलशील पुन्हा. नाही ग आई. हॅलो. हॅलो बायको. व्हायची अजून. माझ्यासाठी तर झाली आहेस, अजून एकाच महिना फक्त. काय झालंय? काही नाही. मूड ठीक नाहीये का? नाही असं काही नाही. काहीतरी झालंय. ऍक्च्युली शाळेत. पुन्हा शाळेत? नाही म्हणजे शाळेत नाही पण. ए बाबा प्लीज, तू आता मला काहीच सांगू नकोस. मी सांगतो तुला पटत नाही, माझं काही ऐकायचं नाही, नंतर चेहरा पाडून बसतेस. आता तुझा बोलायचा मूड आहे की नाही तेवढं सांग फक्त. पण बोलतेय ना. पण मूड ठीक नाहीये ना. तो होईल ठीक. बाहेर जाऊया. कुठे? तू तयार हो पटकन, मी निघतो. पण कुठे जायचंय? रंकाळ्यावर जाऊया. रंकाळ्यावर? आता? पण आता अपॉइंटमेंट नको. जा.
अगं आई आत्ता नको प्लीज. आणि ताई प्लीज तू तर नाटक करू नकोस हं. आणि हो त्या अधिपतीचा राग जिजूंवर बिलकुल काढू नकोस. अक्षू जा ना. अगं आई आत्ता नको, माझा मूड खराब आहे. उद्या जाते. हॅलो. हॅलो. हा हा आहे. अगं तू येतेस ना? उद्या जाऊया प्लीज, आज नको. आज का नको? कारण काम आहे मला आता म्हणून. प्लीज उद्या जाऊया ना. ठीक आहे, पण उद्या नक्की. हा हो नक्की. गुड नाईट. गुड नाईट. त्याला जिंकायचं असेल तर तुला तुझ्या डोसक्याचा वापर करावा लागेल. हं? आई साहेब 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. काय ग एवढं नको बाबा. हे बघा हे वकिलानं नवीन जागेचे फोटो पाठवले. हे बघा आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. ऐका की हे महत्वाचा विषय आहे जरा. नंतर बघू. आमचा विषय तुमच्या समोर आहे. कोण मॅडम? नमस्कार. मॅडम नाही, फॅशन वाली कला चंचला. फॅशन वाली कला चंचला. चंचला. आपली चंची. आई शपथ चंचे. अगं मावशी कसली ताडमाड उंच झाली गाई. मागच्या टायमाला आलती तेव्हा कशी उडी उडी होती. एवढ्या नाकानं अख्ख्या घरभर दादा 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 करत फिरत होती. होय का? काय झालं असं काय झालं बघायला? आता मोठी झाली ती. मोठी झाली की. ए चंचे काय ध्यान करून घेतलंय स्वतःच? काय अवतार केला यो? साडीची डिझायनर आहे मी. फॅशन आहे ती. कसं असेल मग? आणि हातावर काय? एसी. हातावर एसी. त्यातनं काय गारवार येते काय? बंद पडलाय तुझा एसी. असं कुठे एसी असते आई साहेब? वय तुझ्याच कुरपन. बाहेर कधी आलास? हे काय आत्ताच. हे बघ मुकाट्याने बाजूला हो. असं कसं? असं कसं? तुझ्यामुळे एकदा जेलमध्ये गेलो मी, आता नाही. मी कंप्लेंट करे ना पोलिसांकडे. हो. ऍटिट्यूड कोणाला दाखवती? मला? तुला तर माहिती ज्याचे अनेक रंग तो. त्यामुळं आपल्या समोर टिव टिव नाही करायची, कळलं का? आणि गुन्हा काय आपला? काय रे गुन्हा काय आपला? काय म्हणून तक्रार करणार? आपला गप गुमान रस्त्यात उभा आहे मी, त्याची तक्रार? माझ्या वाटेत आलायस. हो, मी तुमच्या वाटेत ना आलोय, तू माझ्या वाटेत आलीस, माझ्या डेव्हलपमेंटच्या. बघती काय तुला काय वाटलं इसरलो मी? लय लीडर बनायची खाज आहे ना तुला, म्हणून तुझ्या बापानं चाळीतल्या लोकांना एकत्र करून माझ्या विरुद्ध भडकावलं. भडकावलं की नाही? तुझ्या एका तक्रारीमुळे ना समद होत्याचं नव्हतं झालं. समद जिंदगाणीतली 3 वर्ष माझी जेलात गेली. किती? 3. माझ्या अख्ख्या खांद्याची घडी इसकटवली तू. तुझ्यामुळं लोक मला गुन्हेगार बोलू लागले. चाळीत आपली लय इज्जत होती, पण ती तुझ्यामुळं गेली. तुझी इज्जत चाळीत? मग
मला बघितलं ना त्यांच्या माना झुकायच्या, पण तुझ्यामुळं त्यांच्या झुकलेल्या माना वर झाल्या आणि माझ्या विरुद्ध साक्ष दिली समद्यांनी. अरे दादागिरी करून, गुंडगिरी करून, वसुली करून तू 7 लोकांची घरं त्यांच्या ताब्यातून काढून घेतलीस. तक्रार नाही करणार तर काय करतील ते? कोल्या त्यांच्या घेतल्या, तुझ्या बाचं काय गेलं? तोंड सांभाळून बोल. का तोंड सांभाळून बोलू? 10 लाख, प्रत्येक खोलीचे 10 लाख रुपये देत होतो मी. लोकांच्या घराची किंमत 40 लाख असताना त्यांना 10 लाख सांगून तू लुबाडत होतास, त्यांना फसवत होतास. कुठल्या शेतातला मुळा देतोय का 40 लाख रुपये? माझ्या समोर तांगड्यात तोडून देतो त्याच्या. हे बघ, मुळात आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, आम्ही सांगितलंय तुला. आई अंबाबाईची शपथ, नाही तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढलं ना, नावाचा बजरंग नाही मी. तुझा बाप पण मला अडवू शकत नाही. तुला तुझ्या खोलीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तुझ्यासाठी खोली असेल की आमच्यासाठी आमचं घर येते, आणि आम्हाला आमचं घर सोडायचं नाहीये, कळलं? काय तुम्ही पण. अहो आई होता मी तुमच्या मनात तर ओळखता येणार नाही भाई. हा बाळा, तिकडे एकरवर रान मोकळं पडले की तिकडे उभी राहते, इथं खेटून कशाला उभी राहिल्या? पाया पडायला. माझ्याकडे पाया पडतीस? डोसक्यावर पडल्यास काय? ए मावशी, तिकडे डोसकं घरी ठेवून आल्या काय? एकदा सांगलेलं कळत नाही हिला? भंजाळलीस काय? जा चमची, तू जेवणाचं काय ते बघ. जा तू पण आवर पटशील. जा. तुम्हाला जेवणात काय आवडतं? भोपळा. हो आई साहेब, तुम्ही समजावा हिला. काय झालं? उगाच गळत पडते ती. तिला काय, मला असलं आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना हो? तुम्ही सांगा तिला तिच्या भाषेत. बघा, मी आणि बोललो म्हणजे भोंगा पसरत परत. चंचू पात्र येऊ काय? बजरंग, माझी वाट सोड. पर्स द्या माझी. नको. हा काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा काय? अहो मॅडम, तुम्हाला आहे ना डोळ्यात मिरच्या टाकायची आवड आहे ना, म्हणून काढून दिली. ए गाण्या, मसाला काढ त्यातला आणि होऊन जाऊ द्या तांबडा. हा ए पाक्या, ते मिरचीवर न गाणं कुठलं रे? हाय हाय मिरची. काय मिरचीवर काय फिरायला निघाल्या की काय? हाय हाय मिरची असं आहे ते. कर हाय हाय मिरची. हाय हाय मिरची. कसं आहे टीचर मॅडम, हे शिकवतोय मी यांना. हे 2 विद्यार्थी माझे दाढीवाले तुमची कॉपी मारत होतो जरा. आता मिरची फक्त तुमच्या जिभेतनं निघत. जेलमध्ये जाऊन आपण लय काय काय शिकून आलोय. एकदम फ्री क्लासेस. म्हणजे कोणी आपलं ऐकलं नाही तर काय करायचं? धमकवायचं, किडनॅप करायचं, भोसकायचं की डायरेक्ट टपवायचं. समद ट्रेनिंग झालंय आपलं, कळलं का? त्यामुळे तुझ्या थेरड्या बाला सांगायचं, आपलं चंबू गावाळा आवरायचं आणि सुटायचं. काय टीचर मॅडम,
यावेळी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि या वक्ताला तुम्हाला पैक पण नाही देणार आहे मी, कळलं का? आणि तुला तर माहितीये ज्याचे अनेक रंग तो म्हणजे रंग. हा हवा मॅटर क्लोज करायचा. बस झालं तुमचं. पर्स आहे मला दे. पर्स. हे बघा माझी पर्स. बजरंग सांग त्यांना. हे दे रे दे दे. अरे द्या घ्या घे ना. माझी पर्स द्या म्हणलं ना मी तुम्हाला. अगं घेत का नाही? पिक्चर मॅडम लय झाली कॉमेडी, आता सिरियस. ती सल होती त्यांच्या मनात, सगळ्यात हाईट गेली ती आमच्या वडिलांनी गेली. आमच्या आईसाहेबांना तू अडाणी बाई आहेस, तू अशिक्षित बाई आहेस, तुला काय अक्कल आहे, असं तसं. मग आमच्या आईसाहेबांचं टाळकं सटकलं. त्या म्हणल्या आता खड्ड्यात गेलं शिक्षण, आता शिक्षण न घेताच मोठी होऊन दाखवणार, सगळ्यांपेक्षा मोठी. मग त्यांनी लातच मारली शिक्षणावर. आणि मग जाऊ दे, मोठा विषय आहे तो. सांगत बसलो तर वेगवेगळ्या निवांत सांगेन. सांगायचं हे आहे की आमच्या आईसाहेबांनी शिक्षणाविषयी जरी तिटकारा असला तरी बायकांचा अपमान केलेलं बिलकुल खपत नाही त्यासनी. म्हणजे पुरींवर जर कोणी चुकून हातबीत उचललेलं त्यासनी दिसलं तर बुक्काच उडवतात, मग खोबडाला पुढे मागं बघत नाहीत. पण मग त्याचं इथे काय? त्याचं हे आहे की आमच्या आईसाहेबांनी आमच्यावर असे संस्कार केलेले नाही आहेत मास्तरीनबाई, की एखाद्या बाईचा अनादर करा. मला बोलायचं होतं वेगळं, मी तुम्ही वाद एवढा घातला माझ्या बरोबर की मी काहीतरी वेगळंच बडबडलो. मला तसं म्हणायचं नव्हतं, पण मी चुकीचंच बोललो. म्हणजे विकत घेण्याची भाषा बिषा केली, मी खरंच चुकीचं बोललो. असं कुठल्याच बाईशी बोलताना बोलू नये. मला तुम्ही माफ करा, एवढंच म्हणायचं. मला मला माफ केलं नव्हतं तुम्ही. हे बघा तुम्ही मी अहो काय करताय? अहो तुम्ही उठा उठा आधी. अहो तुम्ही उठा. अधिपती हे बघा उठा तुम्ही. अधिपती का तू जा जा. अधिपती. मास्तरीनबाई, स्त्री ही आदिशक्ती असते, जगन्माता असते. मी तिच्याशी चुकीचं बोललोय, मी अपराधी आहे तुम्ही. ओके ओके ठीक आहे, तुम्ही उठा. तुम्ही आधी म्हणा माफ केलं. हा हो हो ठीक आहे केलं. तुम्ही उठा आधी. थँक्यू. तुम्ही कुठे चाललाय? म्हणजे कुठं घरी चाललाय, बाहेर चाललाय? बाहेर. कसं चाललंय? रिक्षाने. चला मी सोडतो तुम्हाला. कुठे? कुठे? रिक्षापर्यंत सोडतो. चला मी जाईन. तुम्ही जाशील हो, पण मी आता आलोयच तर सोडतो. चला. मला एक सांगा, तुम्ही इथे काय करताय? ते काम होतं जरा माझं, म्हणताना आलतो. कसलं काम होतं? जरा बिझनेस आहे ना आपला. कसला बिझनेस? लक्ष ठेवायला लागतं. हा बिझनेस बरोबर. तुला माहितीये का मी कोण आहे? हा भाई आहे भाई, या एरियाचा भाई. माझ्या भाई बोलतात आपल्याला. काय माझ्या एरियात येऊन माझीच बँड वाजवणार होता तू? आता हा सवताच्या पायाने घरला जात नसतोय. लय हाऊस आहे ना मला मारायची. हा तुझ्या
जायचं. आम्ही आमच्या पोराला कधी पोट बी लावलं नाही आणि तू त्याच्यावर हात उगारलास. हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हात उघडतोस? हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? ताई, तुझ्या कागदांवरती का नाही सह्या पाहिजेत बघ. अरे देवा, अगं हे भवानी, अगं हे काय आहे समजा? आणि ताईची कापड दागिने घालून का बसलीस तू? अगं लाज बीज हाय का नाही तुला? ताईच्या जागेवर कशाला बसली तू? उठ. हेच पाहिजे होतं ना तुला. मावशीची जागा म्या घ्यायला पाहिजे होती ना. त्यासाठीच आणलं नव तू इथं मला. या वैभवाची मालकीन म्या आहे. हेच पाहिजे नव तुला. अगं हळू हळू बोल की दुचके, हळू बोल. वाटते की नाही भुवनेश्वरी? तू बदलते अवतार बदल, नाहीतर आपला अवतार करेल ताई. तुला तर बाहेर काढीलच, मला बी घराबाहेर काढील. चल लवकर चल, अवतार बदल नाहीतर. दुर्गे, घराच्या मालकिनीवर हात उगारायचा नाही, नाहीतर मी तुला बी घराबाहेर काढल. तू मला घराबाहेर काढणार? मला? अगं रक्ताचं पाणी करून तुला एवढी मोठी केली, ह्यासाठी काय? रक्ताचं पाणी केलं वय? मग इकडे आपण जरा शांतपणे बोलूया का प्लीज? तू मला का बाजूला घेऊन येतेस? तू वेळ देऊन येत नाहीस, आलीस तर उशिरा येते. माझे आई बाबा वाट बघून निघून जातात. जेव्हापासून आपलं लग्न ठरलंय ना अक्षरा, तेव्हापासून त्यांना अपसेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेस तू. माझा हट्ट आहे म्हणून ते निमूटपणे सगळं सहन करतायत, पण ते हे डिझर्व नाही करत. अक्षरा, का करतेस तू असं? हे किती वेळ तुझी वाट बघत होते, ते का नाही आलीस तू? बरं नंतर म्हटलं की तुला साडी घेऊ, पण त्यातही नकार घंटा. का असं करतेस तू? मला मान्य आहे मला यायला उशीर झाला, पण मला माहित नव्हतं की तुमचे आई बाबा वाट बघत थांबणार आहे. पण आपलं ठरलं होतं ना, तर तू यायला हवं होतं ना वेळेत. मला वेळेतच यायचं होतं. पण आलीस का तू? आलीस का तू? तुम्ही ओरडू नका प्लीज, दुकानात होत आपण. आलीस का तू ते सांग आधी मला. हो प्रॉब्लेम झाला होता, मी तुम्हाला सांगितलं ना. तो बजरंग, कधी तो बजरंग, कधी त्या भुवनेश्वरी मॅडम, कधी त्यांचा टुकार मुलगा अधिपती. प्रॉब्लेमच नाही तुझ्या आयुष्यात फक्त. अधिपतीचं काय? तोही एक प्रॉब्लेमच आहे ना. प्रॉब्लेम नाहीये ते स्टँड घेतात स्टुडंटसाठी. पण तू तर तक्रार करतेस ना त्याची. मी तक्रार त्यांच्या शिक्षणाबद्दल केली. माणूस म्हणून मी त्यांची तक्रार कधीच केलेली. भरू देतो अधिपती, त्याचा विषय महत्वाचा आहे का इकडे? आपण इथे शॉपिंग करायला आलोय की त्याच्याबद्दल बोलायला आलोय? काय तर म्हणे तो स्टँड घेतो स्टुडंटसाठी. एवढं होतं तर स्वतः काढा आणि राहिला. बरं जाऊ दे, आता त्यांचं असेल काहीतरी, आपल्याला काय करायचंय? तुम्ही शांत व्हा. तू का त्याची वकिली करतेस? तुम्ही का आगपाखड करताय? तुला का त्याचा पुळका काय एवढा?
तुम्हाला काय राग आहे त्याचा? मला त्याचा नाही तुझाही राग येतोय. कधीही बघावा तेव्हा तुझा मूडच नसतो. काय हसण्यासारखं काय आहे? काही नाही. काय बोल ना. नाही नको जाऊ दे, तुम्हाला राग येईल परत. अच्छा, म्हणजे माझ्या रागाची तुला एवढी फिकीर व्हायला लागली? नाही सांग, का हसलीस तू? मी तुला म्हणालो की नेहमी तुझा मूड ऑफ असतो म्हणून तुला हसायला आलं? जरा संवेदनशीलपणे वागायला शिक अक्षरा. सांग, का हसलीस तू? तुम्ही म्हणता ना मला नेहमी की माझा नेहमी मूड का खराब असतो, मग तुम्ही काय एवढी चिडचिड करता? हा, तुमचं काय? तुम्ही मला म्हणता ना माझा मूड नेहमी खराब असतो, तुमचं काय? तुम्ही तर असे मिनिटाला चिडता अचानक. माझ्या घरावर एवढं टेन्शन आहे, माझे आई बाबा घाबरलेले आहेत, काळजीमध्ये आहेत, आणि तुम्ही भरमान काढता की आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये म्हणून. पण मी आले कारण मी तुम्हाला शब्द दिला होता. पण मी माणूस आहे कमल, समजून घ्या ना मला जरा. मला त्या बजरंगने आत्ताच धमकावलंय, मला भीती वाटतेय, काळजी वाटतेय माझ्या घरच्यांची, आणि तुम्ही त्यावर जोक करता. हा, नंतर बोलू आपण या विषयावर असं म्हणता. बर ठीक आहे, आमचा स्ट्रेस आमच्यापाशी. पण ह्या मनस्थितीमध्ये मी साडी घ्यावी असं वाटतं तुम्हाला कमल? सिरियसली? म्हणजे माझा मूड नाहीये हे तुमच्या लेखी अजिबात महत्वाचं नाहीये. मला मान्य आहे कमल, मी वेळेत यायला हवं होतं, पण तुम्ही समजून घेण्याचा थोडा प्रयत्न तरी करा. थोडं समजून घेणं मी तुमच्याकडूनही एक्सपेक्ट करते. माझी फॅमिली आता टेन्शन मध्ये आहे. तुम्हाला माहित नाहीये, आम्ही दिवस रात्र हैराण झालोय त्या बजरंगमुळे. मला आता इतकी भीती वाटते, असं वाटते की बजरंग आमच्या घरी गेला असेल तर काय होईल, त्यांनी आईबापांना काही केलं तर नसेल. फोन जरी वाजला ना तरी माझ्या मनात चर्रा होतंय. ह्या मनस्थितीत मी साडी कशी घेऊ कमल? माणूस आहे मी कमल, मलाही भीती वाटते, माझ्यावरही या गोष्टींचा परिणाम होत असतो. तुम्ही मला म्हणता ना मी संवेदनशीलतेने वागलं पाहिजे म्हणून, कधीतरी तुम्ही तो प्रयत्न करून बघा.